तर पुढच्या राजकीय बातमीकडे सीएम पदासाठी आता राष्ट्रवादीचं फडणवीसांना समर्थन आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा फडणवीसांना समर्थनाचा फोन देखील गेलेला आहे। राष्ट्रवादीचे नेते ठराव पास करून आता भूमिका घेणार आहेत। साम टीव्हीवर आत्ताची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे बघा। फडणवीसांना समर्थन दिलेलं आहे अजित पवारांच्या आमदारांनी। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना समर्थन आहे। एनसीपीच्या काही नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन देखील गेलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत। रुपाली, अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी समर्थन दिलेलं फडणवीसांना, काय घडामोडी घडतायत? विधानसभेचा निकाल खरं तर लागलेला आहे आणि महायुतीला बहुमत मिळालेलं आहे। या बहुमतानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत असतानाच एक मोठा ट्विस्ट खरं तर आल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळी देवगिरी या अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांची प्रामुख्याने बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सगळेच नवनिर्वाचित जे सगळे आमदार आहेत ते होते आणि याच बैठकीनंतर राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांना फोन गेल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आणि या फोनद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना समर्थन खरं तर दर्शवल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। येणारा जो मुख्यमंत्री आहे तो देवेंद्र फडणवीस व्हावेत या अशा पद्धतीची खरं तर मागणी भाजपचे सगळे कार्यकर्ते करत असताना आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुद्धा त्यांना समर्थन मिळेल अशा पद्धतीची चर्चा आता रंगू लागलेली आहे। आजच्या या बैठकीनंतरच खरं तर आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला। भाजपाकडे बहुमत आहे, भाजपाकडे 132 त्यांच्या जागा खरं तर निवडून आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा खरं तर पक्ष ठरलेला आहे आणि याच्यानंतरच आता राष्ट्रवादीचे नेते देखील देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देताना पाहायला मिळत आहेत। जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर त्यांचं राष्ट्रवादीचं त्यांना खरं तर समर्थन असणार आहे, पाठिंबा असणार आहे। खरं तर मुख्यमंत्री पदाच्या बाबत अजूनही खरं तर थोडासा वेळ आहे, कारण की भाजपाचे जे निरीक्षक आहेत ते दिल्लीतून मुंबईत येणार आहेत, त्यांच्या बैठका होणार आहेत आणि त्याच्यानंतर हा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। मात्र बहुमत असल्यामुळे, मोठा आकडा असल्यामुळे आणि मोठा पक्ष महायुतीमध्ये भाजप ठरल्यामुळे देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांना समर्थन असणार आहे आणि या निर्णयासाठी राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते या संदर्भातला एक ठराव पास करणार आहेत आणि त्याच्यानंतर या संदर्भातली भूमिका अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे। निश्चितच रुपाली, आणि 132 आमदार असलेला भाजप हाच महायुतीमध्ये मोठा भाऊ आहे, अर्थातच त्यांचाच नेता हा मुख्यमंत्री होणार असं चित्र आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली रुपाली, त्याबद्दल धन्यवाद। आणि या संदर्भात आता छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया।